मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला पफ हेअरस्टाईल 3 वेगवेगळ्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे। यातली कोणती हेअरस्टाईल तुम्हाला जमते आणि यातली कोणती हेअरस्टाईल तुम्हाला आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पफ करताना सुरुवातीला आपल्या आयब्रोच्या पॉइंट पासून अशा प्रकारे वरती केस घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता वरती केस घेतल्यानंतर ते स्लाइटली ट्विस्ट करायचे आहेत, त्याच्यामुळे पफ हा खूप छान येतो आणि पफला फुगीरपणा येतो। आता इथे मी छोटा क्लच लावणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पफ तयार झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचा पफ तयार करू शकता। अशा प्रकारच्या पफ वरती केस रिकामे जरी सोडले तरी खूप छान दिसतात। तुम्ही बघू शकता खूप छान असा पफ आलेला आहे। जर तुम्हाला पफ वरती केस रिकामे सोडायचे नसतील तर तुम्ही अशा प्रकारची पोनीटेल देखील बांधू शकता। जर तुम्ही कॉलेज गोइंग असाल तर तुम्हाला अशा प्रकारची हेअरस्टाईल खूप छान दिसेल। येथे मी पोनीटेल बांधत आहे। आता पोनीटेल बांधताना मी केसाचे मधून सेक्शन करून वरती रबर मधून घेतलेला आहे। अशा ज्यांचे केस माझ्यासारखे थिन असतील त्यांनी अशा प्रकारे पोनीटेल बांधल्यामुळे केसांना व्हॉल्यूम दिसतो। आता मी इथे बॉबी पिनने पफ सिक्युअर करत आहे। तुम्ही ऑफिसला जात असाल, कॉलेजला जात असाल तर अशा प्रकारची हेअरस्टाईल ही खूप छान दिसते। तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता। आता आपण पफ करण्याची दुसरी पद्धत बघणार आहोत। यामध्ये मी केस छान विंचरून घेतलेले आहेत आणि पहिल्याप्रमाणेच येथे मी आयब्रोच्या पॉइंट पासून वरती केस घेतलेले आहेत। ज्या मुलींचे केस हे खूप थिन आहेत आणि थिन केसामुळे ज्यांना पफ घालता येत नाही अशा मुलींसाठी ही ट्रिक खूप छान आहे। येथे मी केस वरती पकडून त्याला बॅक कोमिंग करून घेत आहे, यामुळे केसांना व्हॉल्यूम हा खूप छान येतो। आता येथे पफ करताना वरचे केस अगदी हलक्या हाताने विंचरून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता इथे मी केस ट्विस्ट करत आहे आणि पुढे पुश करत आहे, त्यामुळे पफ हा खूप छान येतो। येथे मी पफ बॉबी पिनने सिक्युअर करून घेत आहे। अशा प्रकारे पफ घालून तुम्ही खाली आंबाडा देखील बांधू शकता। थिन केसांसाठी अशा प्रकारचा पफ तुम्ही करू शकता। आता आपण पफ घालण्याची तिसरी पद्धत बघणार आहोत। येथे केस छान विंचरून घ्यायचे आहेत। आता आपण येथे अशा प्रकारचा बम्पीट वापरणार आहोत। असा केसांच्या आतमध्ये बम्पीट प्लेस करून त्याच्यावरून केस घ्यायचे आहेत। मार्केटमध्ये खूप साऱ्या साईजमध्ये बम्पीट अवेलेबल आहेत आणि वरून मी अशा प्रकारे केस विंचरून तेथे क्लचर लावत आहे। त्यांना कितीही ट्राय केलं तरी पफ येत नाही, ते बम्पीट वापरून मस्त असा पफ बनवू शकतात। अशा प्रकारे आपली तिसरी हेअरस्टाईल विथ पफ तयार आहे। तुम्ही बघू शकता या तिन्ही हेअरस्टाईल घरी ट्राय करून बघा। तुम्हाला कोणती हेअरस्टाईल जमते ते मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।